उदबत्ती वगैरे काही लावायचे नाही आता पूजेला सुरुवात आहे सर्वच्या पूजेला लागलेला आहे दानकर सुरुवात आहे पूजेला सर्वांनी जागेवर बसून नामस्मरण करायचं आहे सर्व महिला नामस्मरण करायचं आहे मला ते मनात आपापसात चर्चा करायची नाही चला भाई बाहेरून घेऊ मस्त का जे काय साहित्य आहे ना ते घेऊन बसा नमस्ते 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 त्रैलोक्य संपदालेख्य समल्लेखन भिषगे सच्चिदानंद रूपाय शिवाय परब्रह्मणे नमः। आज श्री यशवंतनगर भारशी या नगरामध्ये पवित्र असं या स्थानामध्ये आज श्री महालक्ष्मी मातेचा 14वा वर्धापन दिनानिमित्त इथं जमलेल्या सर्व मातृगणा सामूहिक या कुंकुमार्चन सोहळ्यामध्ये भाग घेतलेल्या सर्व मातृगणा थोड्या 5 मिनिटात या सामूहिक कुंकुमार्चन कार्यक्रम इथं प्रारंभ होणार आहे। आपण सर्वांचं सौभाग्य आहे, कारण काशी जगद्गुरु महास्वामींचे दिव्य सान्निध्य आपण सर्वांना लाभलेला आहे। सर्वांनी शुद्ध अंतःकरणाने तुम्ही आणलेल्या सर्व साहित्य घेऊन सर्वांनी लाईनीत शिस्त व्यवस्थित बसून पूर्ण कुंकुमार्चन होईपर्यंत या महालक्ष्मीचं नामस्मरण मनामध्ये करायचं आहे।
5च मिनिटात आपल्या या कुंकुमार्चन कार्यक्रम प्रारंभ करूया. आपण आणलेल्या मूर्ती सर्व पळीपात्र कुंकू सर्वांकडे कुंकू आहे असं वाटतंय. कोणाकडे नसेल तर सांगा, आपण देण्याची व्यवस्था सुद्धा करू. तुम्ही जे काय आणलात मूर्ती, श्रीयंत्र, 1 रुपयाचे नाणे, याच्यावरती सुद्धा आपण कुंकुमार्चन केलं तर उत्तमच आहे. आपल्या सर्वांचं सौभाग्य आहे या महालक्ष्मीचं या 14व्या वर्धापना दिनानिमित्त ह्या वर्षी सामूहिक मला वाटते 151 महिलांचं काहीतरी ते कॉम्प्लेट मध्ये मी वाचलं होतो, पण मला वाटते तर 200 पेक्षा अधिक महिलांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेले आहेत. विशेष म्हणजे ज्ञानसिंहासनाधीश्वर श्री 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 जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी काशी जगद्गुरूंचा आपल्याला सानिध्य लाभलेला आहे. त्यांच्या सानिध्यामध्ये हा कार्यक्रम परिपूर्ण होणार असून सर्वांनी महालक्ष्मी मातेचा व काशी जगद्गुरु यांच्या आशीर्वादाला पात्र व्हावे. सर्वांनी एक लाईन मध्ये बसायचं. नामस्मरण. ओम ऐं ह्रीं श्रीं श्री मात्रे नमः या नामोच्चारण करायचं आहे. सर्वांनी म्हणायचंय ओम ऐं ह्रीं श्रीं श्री मात्रे नमः. आता बुकिंग लाईनच करूया का? एक लाईनच करू आहे ना कावली? एक लाईन करू का आम्ही? होई का? नाही बसणार का कावली? महाराज माहिती सांगतो कार्यक्रम श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. सर्व महिलांनी बसून घ्यायचं चांगलं व्यवस्थित लाईनीमध्ये. दोन फोटो घेऊन लाईव्ह चालू. सगळ्यांनी आम्हाला एक लाईन दिसत नाही असं म्हणताय.
थोडे ग्लेन सारखे दिसले ना व्यवस्थित बघायला पण सुंदर वाटते. सगळ्यांनी दिसू शकते या कॅमेरामध्ये. सगळ्यांकडे अक्षता आहेत का? अक्षता, फूल, अगरबत्ती आहे का? आपल्या सगळ्यांकडे अगरबत्ती आरती असतो. परत अगरबत्ती आणि आरती दोन्हीही लावायचं नाही का, म्हणजे त्याच्या गरज आता नसते. पहिलं देवताला आवाहन करायचं असते. जसं आपण महाराजांना बोलवतो ना घरामध्ये स्वागत, तसं सर्वप्रथम तुमच्या कॅबिनेटून होतो आणि आलेल्या सर्व महिला भगिनींचं स्वागत करतो. एक 5 मिनिटामध्ये आपला कुंभवार्षिकचा कार्यक्रम चालू होईल आणि सर्वप्रथम ती आल्याबद्दल मी पण तुमचा मनपूर्वक आभार मानतो. सगळेजण अम्मा सगळ्यांनी लक्ष द्यायला करा थोडे. तर सगळ्यांनी पहिलं देवताला कुंकुमार्चन करताना आपण, तर एक कुंकुमार्चन कार्यक्रमाचं विशेष करून 108 900 1008 नावाने कुंकुमार्चन होत आहे आता. तर ते 1008 एवढ्या वेळी तुम्ही ओम ऐं ह्रीं श्रीं श्रीमात्रे नमः असं म्हणत गेलं तर आमचे 1000 नावं संपतात परंतु तुमचं मंत्र संपत नाही. त्यासाठी सगळ्यांनी 1000 वेळ होतो बघा तुम्हाला कळून. तर तुम्ही एक वेळ जर म्हणला आमचं मंत्र तुमचं 100 जण असेल मला कळून जास्त असेल तर तुम्ही सगळ्यांनी एक वेळ म्हणायचं, आम्ही पूर्ण एक वेळ म्हणतात. तसं बरोबर सगळे 1008 होतात. त्यासाठी सगळ्यांनी मनामध्ये ओम ऐं ह्रीं श्रीं श्रीमात्रे नमः, ओम ऐं ह्रीं श्रीं श्रीमात्रे नमः हे मंत्र म्हणतच टाकायचं. तर हे मंत्र म्हणण्याच्या पहिलं न्यास करायचं. अंगन्यास आणि करन्यास देहन्यास असतो. मग त्याचबरोबर कुंकुमार्चन कशासाठी करायला, माझी इच्छा काय आहे ते पहिलं देवताला सांगायचं, नंतर ते कुंकुमार्चन करायचं बरं का. त्याचबरोबर आता बार्शीचे लक्ष्मी दहिवडी मठाचे दहिवडकर महाराजांनी थोडं आशीर्वचन देतात, सगळ्यांनी ऐकून घ्या. नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. अजूनही मातृवृंद येत आहे. मागच्या जे खुर्ची आहे ते थोडं मागे सरकवा. अजूनही कुंकुमार्चन करायला भक्त मंडळी येणार आहे तर त्यांना कुंकुमार्चन करण्यासाठी व्यवस्था करून द्यावी. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्मताम्. ओम श्री महालक्ष्म्यै नमः.
पूज्यादि जगद्गुरु रेणुकादी पंचाचार्यांच्या दिव्य चरणी नतमस्तक होऊन श्री महालक्ष्मी मातेचा दिव्य आशीर्वाद प्राप्त करण्याकरिता मंदिरेच्या वर्धापन दिनानिमित्त पेटकर परिवाराचा आह्वान स्वीकारून या ठिकाणी उपस्थित आहे समस्त सद्भक्त मंडळी। तुम्हा आम्हा सर्वांनाही दर्शन आशीर्वाद देण्याकरिता साक्षात काशी जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींचा आगमन झालेला आहे। महास्वामीजींचा दर्शन आणि वा त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे। तत्पूर्वी आजच्या या कार्यक्रमामध्ये सर्व महिला मंडळींना प्राधान्यता देऊन आज या ठिकाणी महालक्ष्मीच्या परिपूर्ण कृपाशीर्वाद आपल्या सर्वांवरती राहावी म्हणून सगळ्यांसाठी सामूहिक कुंकुमार्चन कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। कोणालाही अडचण येऊ नये, सगळ्यांनाच याच्यामध्ये समाविष्ट करून घ्यायचं म्हणून पेटकर परिवार इतके छान व्यवस्था केले की सगळे मातृवृंद एक सारखे दिसावेत म्हणून त्यांनी विशेष वस्त्र सुद्धा तुम्हा सर्वांना दिलेले आहे। म्हणजे या ठिकाणी समता भाव, कोणी उच्च कोणी नीच असे विविध भाव येऊ नये। जिथे भेदभाव येतो तिथे देवाचा दर्शन होऊ शकत नाही, म्हणून असे भावना येऊ नये, सर्व एकच आहे अशी भावना यावेत म्हणून एक व्यवस्था, एक विचार त्यांनी करून गुरु महाराजांचा आशीर्वाद घेऊन या कार्यक्रमाला संकल्प घेऊन त्यांनी सेवा करत आहे। आणि यानंतर कुंकुमार्चन याचं वैशिष्ट्य काय, आपण भगवान भोलेनाथाचा कृपाशीर्वाद प्राप्त करण्याकरिता रुद्राभिषेक त्या ठिकाणी करत असतो। जसा शिव परमात्माला लिंगाला रुद्राभिषेक सांगितलेले आहे तसेच मां भगवतीच्या कृपाशीर्वादाकरिता कुंकुमार्चन हे अत्यंत विशेष कार्य जे करतात त्यांना मां भगवतीचा अनंत कृपाशीर्वाद मिळतात। आपण म्हणतो सुवासिनीभ्यो नमो नमः असे शास्त्रामध्ये सांगतात। 8 प्रकारचे मंगळ द्रव्य सांगितलेले आहे शास्त्रामध्ये। पूर्ण कुंभ, वृषभ, सवत्स धेनु म्हणजे गाय, आणि दर्पण, स्वस्तिक, मयूर पंख आणि त्यामध्ये शंख, त्या सगळ्यांमध्ये 8वा मंगळ द्रव्य म्हणजे ते सुवासिनी महिला, मातृदेवता। तर इथे एक नव्हे दोन नव्हे त्यांनी 101 महिलांना घेऊन सामूहिक कुंकुमार्चन करायचं म्हणून संकल्प केले। पण आईच्या कृपा इतकं झाले की 161 पेक्षाही जास्त एवढे तुम्ही सर्वांनी उत्साह दाखवून या कार्यक्रमामध्ये आलेले आहे। तर 8 मंगळ द्रव्यांमध्ये सुवासिनी सुद्धा एक श्रेष्ठ स्थान आहे। आणि गेल्या
काही दिवसांपूर्वी आपला भारत देश ऑपरेशन सिंदूर म्हणून एक विशेष शत्रुदोष निवारण करण्याकरिता प्रयोग करून त्यात आपण विजय प्राप्त केलो. म्हणजे आपल्या भारतीय नारी सिंदूर कोणीही काढू शकत नाही. आपण त्या सिंदूराचं रक्षण करणार म्हणून आपल्या भारत देशाचे प्रधानमंत्री व सर्व रक्षण मंडळी सेवा केले. तर त्यालाही आणखीन पुष्टी यावा म्हणून सिंदूर कुंकुम तेच आहे, सुवासिनींना महत्व देणारे. तर तिथं ऑपरेशन सिंदूर म्हणून दुष्टांना मारले, तर इथं आपण दुष्ट दोष निवारण व्हावा आणि आपला देश सगळं काही सिंदूरमय व्हावा म्हणून या ठिकाणी देवीला प्रार्थना करूया आणि त्या पद्धतीने कुंकुमार्चन या ठिकाणी आपण करायला पाहिजे. जे आपल्या समोर श्रीयंत्र असो किंवा देवीच्या मूर्ती असो, जे तुम्ही आणलेले आहे ते तुमच्या समोर असलेले साक्षात अखिलांड कोटी ब्रह्मांड नायकी मां भगवतीच आहे अशी भावना ठेवावे. मूल गर्भगृहामध्ये त्या ठिकाणी श्रीचक्रावर कुंकुमार्चन कौस्तुभ पेटकर दंपती त्या ठिकाणी करत आहे. तुम्ही सुद्धा तुम्ही आणलेला त्या देवीच्या मूर्तीवर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन आत बसूनच करत आहे, मूल गर्भगृहालाच करत आहे अशी भावना यावेत म्हणून त्यांनी एक स्क्रीनचं सुद्धा या ठिकाणी व्यवस्था केली. म्हणजे तुम्ही देवस्थानाच्या समोर बसूनच करत आहे असे तुम्हाला दिसणार. आणि यानंतर तुमच्या समोर असलेल्या त्या देवी मूर्तीला कुंकुमार्चन करत असताना त्याच्या विधी तुम्ही आणलेल्या पूजा सामग्रीने त्या देवीला पूजन करून इथे शास्त्रीगण मंत्र म्हणणार. तर त्यांनी जसं जसं सांगतात तसे उपचार करून मग आपण कुंकुमार्चन प्रारंभ करणार. कुंकुमार्चन करत असणारे इथे दाखवा. हे दोन जे मध्यमा आणि अनामिका आहे त्याच्यासोबत अंगुष्ठ जोडायचं. याला कुरंग मुद्रा म्हणतात. मृग मुद्रा, मृगासारखं दिसतात नाही, तर असे कुरंग मुद्राने कुंकू घ्यायचं आणि त्या देवी किंवा श्रीयंत्र जे आहे ते त्यांना अर्चना करायचं. एक एक मंत्र इथे म्हणत असताना तुम्ही मनामध्ये एक मंत्र आता मी सांगणार, ते चांगलं ऐका आणि ते मंत्र तुम्ही म्हणायचं. एक एक मंत्र इथे त्यांनी म्हणणार आणि एक एक मंत्र तुम्ही मनात म्हणायचे. एकदा सगळ्यांनी चांगलं ऐका. ओम ऐं ह्रीं श्रीं श्रीमात्रे नमः. ओम ऐं ह्रीं श्रीं श्रीमात्रे नमः. म्हणा एकदा 5 वेळा म्हणा. ओम ऐं ह्रीं श्रीं श्रीमात्रे नमः. 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 हे तुम्ही मनात म्हणत म्हणत कुंकुमार्चना करायचं असतो. तर हे कुंकुमार्चनाच्या माध्यमातून आपल्या देशाच्याही रक्षण व्हावा आणि आपापल्या घरात सगळ्यांना धार्मिक प्रवृत्ती यावे, सगळं काही व्यवस्थित चालावे
आणि आपल्या घरी अष्टलक्ष्मी स्थिर रूपाने आपल्या घरी राहावी अशी तुमच्या मनाचे संकल्प सुद्धा तुम्ही मनात घेऊन घर सुधारणा झाली की देश आपोआप सुधारणा होणार आणि सुधारित मनवाले देशाच्या कल्याणाकरिता असे विशिष्ट कार्यक्रम करत असतात. तर पेडकर परिवार खरोखर अत्यंत शुद्ध संकल्पना घेऊन या ठिकाणी तुम्हा सर्वांनाही या कार्यक्रमात आव्हानित केले. त्यांच्याही परिवाराला कल्याण व्हावा अशी भावनाने आपण सगळे हे कार्यक्रमात समाविष्ट होऊ. आता प्रारंभ होईल कार्यक्रम. आतला दाखवा पंचाक्षरी मल्यारी करा इकडलं दाखवा. 1-5 मिनिटं महाराजीतलं सगळ्यांचं दाखव. नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. श्री गणेश शारदा गुरुभ्यो नमः. हर हर ओम. पंचाननमुखोद्भूतान् पंचाक्षरमनोपमान् पंचसूत्रकृतो वन्दे पंचाचार्यान् जगद्गुरून्. विश्वेशलिङ्गसम्भूतं विश्वविद्याविमोदकम् विश्ववन्द्यं सदा वन्दे विश्वाराध्यं जगद्गुरून्. या कार्यक्रमामध्ये मंगळ व्हावा, कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये म्हणून आपण गुरुजन आणि भगवंताला स्मरण करीत आहोत. सगळ्यांनी हात जोडून स्मरण करा. ओम ज्ञानादिशक्तियुक्ताय भुक्तिमुक्तिप्रदायिने लक्ष्मीरहिमणीशाय गुरुसिद्धाय ते नमः. शिवो नामरूपाभ्यां या देवी सर्वमङ्गला तयो संस्मरणात् पुंसां सर्वतो जयमङ्गलम्. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराफलं चन्द्रफलं तदेव विद्याफलं दैवफलं तदेव गौरीपदे तेऽङ्घ्रियं स्मरामि. देवीं वाचमजनयं तदेवास्तां विश्वरूपां पदमो वन्दे. स्थानो मन्त्रे नमोऽब्जन्दुहान धेनुर्वागस्मानुपदश्च्युदयितो सुमुहूर्तो अस्तु सुप्रतिष्ठितमस्तु. ओम रुद्ध्यात्महव्यैर्नमसोपदत्यामित्रं देवं मित्रधेजन्नो अस्तु. अहोराधान् हविषावर्धयन्तः शतं देवेम जरतः सवीराः. तदोत्तराभिवृद्धिरस्तु. ओम. पाणी आहे ना? सगळ्यांनी डोळ्याला पाणी लावून घ्या 3 वेळा. बोला ओम. 3 वेळा डोळ्याला पाणी लावून घेत म्हणा ओम शंभवे स्वाहा. ओम शंभवे स्वाहा. ओम शंकराय स्वाहा. ओम शंकराय स्वाहा. ओम शांताय स्वाहा. ओम शांताय स्वाहा. नमः शंभवे नमः नमः शंकराय नमः यस्कराय नमः शिवाय शिवतराय. अप उपस्पृश्य प्राणायाम करा. प्राणायाम करतात का नाही? सकाळी रोज प्राणायाम करायचं. प्राणायाम आपल्या मनाला शुद्ध करते. इकडे बघा, दाखवतो तुम्हाला. प्राणायाम आपल्या मनाला परिशुद्ध करतो. जसं आपण देह परिशुद्ध करून पूजाला बसतो, मग मन सुद्धा परिशुद्ध पाहिजे ना, मग ते प्राणायाम करतात. तर सूर्यनाडी चंद्रनाडी 2 नाडी आहे. राईट साइडला जे आहे ते सूर्यनाडी आहे, लेफ्ट साइडला जे आहे ते चंद्रनाडी आहे. आपण मनाच्या संबंधित कार्य करत असताना चंद्रनाडीला प्राधान्य द्यायचं. तुम्हालाच बोलत आहोत. इकडे पूजा हे मन संबंधित कार्य आहे, मनाच्या कार्य आहे हे सर्व. तर मनशुद्धी करण्यासाठी चंद्रनाडीच्या माध्यमातून आपण श्वास घ्यायचा. तेव्हा सूर्यनाडी बंद ठेवायची. आत पूरक म्हणजे पूर्ण हवा घ्यायचे आणि बंद करायचे दोन्ही नाक.
जेवढ्या शक्य आहे तेवढा वेळ. नंतर सोडत असताना सूर्यनाडीतून सोडायचं. अशा 3 वेळा केले, एक प्राणायाम होतो. लक्षात आले ना? 3 प्राणायाम करायचे. त्या पद्धतीने प्राणायामाचे विधी असतात. जास्त थांबवू नका, लक्षात ठेवा. तुमच्या राईट साइड कुठे आहे सांगा बरं, नाहीतर आमच्या राईट तुमच्या राईट नाही होणार, कन्फ्युज होणार. बोला, मंत्र म्हणतात तुम्ही प्राणायाम करा. ओम प्रणवस्य परब्रह्मणे परमात्मा देवता देवी गायत्री छन्दः प्राणायामे विनियोगः. ओम भूः ओम भुवः ओम सुवः ओम महा ओम जनः ओम तपः ओम सत्यम ओम तत्सर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भोज्योजनो ब्रह्मभूर्भुवस्सुवरो. प्राणायाम झाला तर परत एकदा हात धुवून घ्या. स्तव प्रक्षाल्य. ओम आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षताम्. पूर्वे घण्टारं भज्य देवता बाणलाञ्छनम्. इति घण्टानादं कृत्वा सुगमाक्षरान् गृहीत्वा. अरे वा वा, घंटे आणले, व्हेरी गुड. घंटानादम का करतात म्हणजे निगेटिव्ह एनर्जी सगळे निघून जावेत म्हणून. प्राणायाम मनाच्या परिशुद्धनासाठी आणि घंटानादम या ठिकाणी असणारे सगळं नकारात्मक शक्ती निवृत्तीसाठी. सगळ्यात मोठा नकारात्मक काय म्हणजे तुमच्याकडे असलेला मोबाईल. मग त्याला सुद्धा थोडा शांत ठेवा, नाहीतर तुम्हाला डिस्टर्ब करणार. ओम नमः सदसे नमः सदतत्पदये नमः सखीनां पुरोगानां चक्षुषे नमो दिवे नमः पृथिव्यै सप्रदभाम्ये गोपाय एतदभ्यासभासदः तानिन्द्रियावतः सर्वमाजुर्पाददां सर्वेभ्यो भक्तमाहेश्वरेभ्यो नमः. बोला ओम ओम नमः नमः पंच पंच जगद्गुरुभ्यः जगद्गुरुभ्यः अस्मत् अस्मत् कुलगुरुभ्यः कुलगुरुभ्यः श्री श्री महाराज्ञी महाराज्ञी श्रीमत् सिंहासनेश्वरी श्रीमत्सिंहासनेश्वरी श्रीमाता श्रीमाता महालक्ष्मी महालक्ष्मी नमो नमः. नमो नमः. सर्वेभ्यो भक्तमाहेश्वरेभ्यो नमो नमः. आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षतां. पूर्वे घण्टारं भक्त्या देवता बाणलाञ्छनम्. इति घण्टानादं कृत्वा गुरुमाक्षरान् गृहीत्वा. ओम शिव शिव शंभो राष्ट्रया प्रवर्तमानस्याद्य ब्रह्मणो दिदीयवरार्थे श्वेतवराहगर्भे वैवस्वरमन्वन्तरे कलियुगे प्रथमपादे जम्बूद्वीपे फलवर्णे भरतखण्डे वेदो दक्षिणदिग्भागे शैलमहाक्षेत्रस्य पश्चिमदिग्भागे महाराष्ट्रराज्ये श्री वार्षि द्वादशी पुण्यक्षेत्रे भगवन्त पुण्यक्षेत्रे महालक्ष्म्याः श्रीदिव्यचरणसन्निधौ श्रीमत्काशी जगद्गुरु महास्वामिनां दिव्यचरणसन्निधौ व्यावहारिकनान्द्रमाणेन शालिवाहनशके प्रभवादीनां यज्ञसंवत्सराणां मध्ये स्वस्ति श्री स्वावधाम संवत्सरे उत्तरायणे ग्रीष्मऋतौ ज्येष्ठमासे अजितपक्षे दशम्याम् उपरि एकादशम्यां शुभस्थिरवासरे शुभवासरे शुभनक्षत्र शुभयोग शुभकरण एवं गुणविशेषविधिष्ठायाम् अस्यां शुभतिथौ अस्या यजमानस्य श्रीमान श्रीमदः गोत्रोद्भवस्य जे कोणी पूजाला बसलेले आहे त्या सगळ्यांनी आपल्या गोत्र स्मरण करा आणि तुमच्या यजमानाचे नाव तुमचं नाव घ्या म्हणा आणि तसेच तुमच्या घरातील सगळ्यांचं नाव मनात घ्या. अक्षता हातात घ्या, फुलाच्या पाकळ्या असले तरी सुद्धा घ्या. डाव्या हातात ठेवून उजव्या हात त्याच्यावर बंद करून उजव्या मांडीवर ठेवायचं
आणि सगळं गोत्र नाव सगळं स्मरण करा. अमुक गोत्रोद्भवस्य अमुक नामधेयस्य अमुक सहकुटुंबस्य सर्वेषां बोला मम सह कुटुंबानां सह परिवाराणां क्षेम स्थेम धैर्य स्थैर्य वीर्य विजय अभय आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ फल सिद्ध्यर्थं दैव प्रीत्यर्थं मम मनोवांछा फल सिद्ध्यर्थं भक्ति ज्ञान वैराग्य संपदा अभिवृद्ध्यर्थं मम इह जन्मनि पर जन्मनि जन्म जन्मांतर येषु च ज्ञानतो वा अज्ञानतश्च संभावितानां समस्त पापानां अपनोदनार्थं श्री महालक्ष्मी महाकाली महासरस्वती दिव्य अनुग्रह सिद्धि द्वारा मम सुवासिनीत्व दीर्घ आयुरारोग्य पुत्र पुत्री सकल विध भोगभाग्य सौभाग्यता सिद्ध्यर्थं मम गृहे निरन्तरं अष्टलक्ष्मी स्थिरीकरणार्थं मम सर्व विध धर्म संबंधित कार्याणां यथा संभव यथा शक्त्यानुसार निरंतरता सेवा प्राप्त्यर्थं श्री भगवती महालक्ष्मी चतुर्दश वार्षिकोत्सव कर्मांग भूतम अद्य दिन श्री भगवंत नगरी सामूहिक महिला कुंकुमार्चन पूजायां सेवा अहम करिष्ये यदि संकल्प्या. ते हातात दिलेलं सगळं कलशामध्ये ठेवा आणि कलश पूजन करा. कलशामध्ये गंगा यमुना आदि 7 नदी त्या ठिकाणी येत आहे म्हणून स्मरण करा. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु. इति कलशे रुद्राणि देवनामावाह्य अष्टविधो प्रचारे सम्पूज्य. ते पाणी घ्या आणि ते पाणी घेऊन त्या फुलांनी तुमच्यावर सगळ्या पूजा वस्तूंवर प्रोक्षण करा. शुद्ध करून घ्या. पूजा द्रव्यानि देवमात्मानंदं प्रोक्ष. आणि या कार्यक्रमामध्ये विघ्न येऊ नये म्हणून सगळ्यात मोठा विघ्न म्हणजे बाहेरून येत नाही, आपला मनच आपल्याला सगळ्यात मोठा विघ्न आहे. तर ते विघ्न होऊ नये, आपलं मन आपण सांगितल्याप्रमाणे ऐकायला पाहिजे. म्हणून भगवान विघ्नेश्वरांना आपण प्रार्थना करूया. नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. विघ्नद्वान्त निवारणैकतरणी विघ्नाटवेहं व्यवान्. विघ्नो व्यालकुलस्य मत्तगरुडो विघ्नेव पञ्चाननः. विघ्नोत्तुङ्गगिरिप्रभेदनपवीः विघ्नाब्धिकुम्भोद्भवः. विघ्नान्
श्री महागणाधिपतये नमः। श्री महागणाधिपतये नमः। आता अक्षता हातात घ्या। आधी महासरस्वतीला मनात, नंतर महालक्ष्मीच्या दिव्य स्वरूपाला, नंतर महाकाळीच्या दिव्य स्वरूपाला एक एक श्लोक झाल्यानंतर त्यांना दर्शन आपल्या हृन मंदिरामध्ये करून घ्यायचे। अक्षता हातात घ्या। ध्यानम शुक्लां ब्रह्मविकारसार परमा आद्यां जगद्व्यापिनी वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकबालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां बुद्धिप्रदां शारदां। बोला ओम ऐं महासरस्वत्यै नमः। महासरस्वत्यै नमः। आता महालक्ष्मी। ओम लक्ष्मीं क्षीरसमुद्रराजतनयां श्रीरङ्गधामेश्वरीं दासीभूतसमत्तदेववनितां लोकैकदीपाङ्कुरां श्रीमन्मन्दकटाक्षलब्धविभव ब्रह्मेन्द्रगङ्गाधरां त्वां त्रैलोक्यकुटुम्बिनीं सरसिजां वन्दे मुकुन्दप्रियां। शुद्धलक्ष्मीर्मोक्षलक्ष्मी जयलक्ष्मी सरस्वती श्रीर्लक्ष्मीर्गजलक्ष्मी प्रसन्ना मम सर्वदा। ओम ओम ह्रीं महालक्ष्म्यै नमः। महालक्ष्मी नमः। आता महाकाली विद्यादेवी। ओम